मिक्सरच्या भांड्यामध्ये चिरलेला बटाटा, चिरलेला कांदा, त्यावरती अर्ध लिंबू पिळून तर पहा. हा व्हिडिओ पाहण्यासाठी कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा. हाय हॅलो नमस्ते, स्वाती सांडभोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर चला, तुमचासुद्धा खूप वेळ घेत नाही, लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2 बटाटे घेतलेले आहेत आणि 1 कांदा घेतलेला आहे. तर पिलरच्या मदतीने आपल्याला बटाट्याची साल काढून घ्यायची आहे. इथे मी दोन्हीसुद्धा बटाट्यांची साल काढून घेते. आज आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा टोमॅटो घालून एकदम मस्त अशी रेसिपी पाहणार आहोत. तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी अगदी झटपट तयार करू शकता. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मी दोन्हीसुद्धा बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला इथे कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे. या ठिकाणी मी कांदा आणि बटाटा बारीक चिरून घेते. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना, तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आपल्या चॅनलवर अगदी सोप्या पद्धतीने मी रेसिपी तुमच्यासंग शेअर करत असते. कोणी बॅचलर असतं किंवा कोणी नवीन स्वयंपाक शिकत असेल, त्यांच्यासाठी अगदी ह्या मस्त रेसिपी आहेत. तुम्ही आपल्या चॅनलवर सगळ्या रेसिपी पाहून घ्या, तुमच्या लक्षातच येईल अगदी घरच्या साहित्यामध्ये मी तुमच्या संग रेसिपी शेअर केलेल्या आहेत. तर इथे मी बटाटा कांदा दोन्हीसुद्धा चिरून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला चिरलेला बटाटा, त्यावरती आपल्याला चिरलेला कांदा घालायचा आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये बटाटा कांदा घातल्यानंतर इथे मी अर्ध लिंबू घेतलेला आहे. लिंबू पिळल्याने आपल्या पदार्थाला छान अशी चव येणार आहे. अर्ध लिंबू पिळल्यानंतर त्यानंतर इथे मी 5 ते 6 मिरच्या तोडून घेतलेल्या आहेत. या ठिकाणी मी कमी तिखटाच्या मिरच्या वापरलेल्या आहेत. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. 5 ते 6 लसूण पाकळ्या, त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि मिक्सरला आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. अगदी या पद्धतीने मिक्सरला वाटल्यानंतर इथे मी पसरट आकाराचं एक भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला वाटलेला बटाटा आणि कांदा काढून घ्यायचा आहे. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणीसुद्धा घ्यायचं आहे. एका बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे. हळद घातल्यानंतर 1 चमचा इथे मी भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातलेली आहे. आपण ज्यावेळेस बटाटा कांदा वाटून घेतो, वाटताना जिऱ्याचा वापर केला तरी चालणार आहे. चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि परत एकदा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर इथे मी 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही बाजरीच्या पिठाच्या ऐवजी ज्वारीचं पीठसुद्धा या ठिकाणी वापरू शकता. पण थंड वातावरण असल्यामुळे या ठिकाणी मी बाजरीच्या पिठाचा वापर केलेला आहे. बाजरीचं पीठ वापरत असताना आपल्याला 8 दिवसाच्या आतलं बाजरीचं पीठ वापरायचं आहे. 8 दिवस झाल्यानंतर बाजरीचं पीठ थोडंसं कडसर होतं. त्यामध्ये 1 वाटी बाजरीचं पीठ घातल्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून ह्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे. खूप जास्त आपल्याला पाणी घालायचं नाही आहे, कारण बटाट्याला आणि कांद्याला पाणी सुटतं. त्यामुळे आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर इथे मी 1 चमचा दही घातलेला आहे. दही घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 चमचा पांढरे तीळ आणि काळे तीळ घालायचे. तुम्ही पांढरे तीळ वापरले फक्त तरी चालणार आहे. दही आणि तीळ घातल्यानंतर परत एकदा या ठिकाणी मी मिक्स करून घेते. तर थोडंसं घट्ट पीठ वाटतंय, तर आपण परत यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत. तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा मुलांना नाश्त्यासाठी अगदी झटपट तयार करू शकता. आपण मिक्सरला कांदा बटाटा वाटून घेतलेला आहे. तुम्ही कोबी किंवा गाजरसुद्धा वाटून घेऊ शकता. मुलं जर कोणत्या भाज्या खात नसतील ना, तुम्ही त्यांना अशा पद्धतीने खाऊ घाला. तुमच्या मुलांना जी भाजी आवडत नाही ती मिक्सरला बारीक करून अशा पद्धतीने त्यांना खाऊ घालायची. त्यांना समजणारसुद्धा नाही की नक्की आपण काय खातोय ते. तर पीठ व्यवस्थित मिक्स केल्यानंतर इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे. पॅन गरम केला की त्यावरती आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आणि बाजरीचं पीठ आपलं तयार केलेले तव्यावरती 2 चमचे घालायचं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला पसरून घ्यायचं आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मी छान ह्याचा डोसा तयार करून घेतलेला आहे. डोसा तयार केला की त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे 2 ते 3 मिनिटासाठी आणि 1 बाजू आपल्याला भाजून घ्यायची आहे. तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा वापर करू शकता. या ठिकाणी मी तेल वापरलेलं आहे. परत वरती थोडंसं तेल घातलं की आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 1 बाजू 2 ते 3 मिनिटं आपल्याला बारीक गॅसवर भाजून घ्यायची आहे. तर 1 बाजू भाजल्यानंतर झाकण काढून पाहूया.
तर आपल्याला पलटी करून दुसऱ्या साईडने सुद्धा छान भाजून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता करायला सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने आहेत, खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही। मुलांच्या सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही त्यांना अगदी झटपट बनवून देऊ शकता। तर पलटी केल्यानंतर आपण दुसरी साईडसुद्धा छान अगदी भाजून घेणार आहोत। तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी दुसऱ्या साईडने सुद्धा भाजून घेतलेलं आहे। तर तेलसुद्धा ह्या रेसिपीसाठी कमी लागतं, अगदी कमी तेलात तयार होते। घरात जर वयस्कर लोक असतील ना तर त्यांच्यासाठी अगदी बेस्ट रेसिपी आहे, त्यामुळे त्यांना या पद्धतीने नक्कीच खाऊ घाला। इथे मी तुम्हाला दुसरासुद्धा डोसा करून दाखवते। तुम्हाला हा माझा व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर प्लीज आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा। नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरला उमेद देऊन जातं, त्यामुळे थोडा तरी व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला एक सबस्क्राईब नक्कीच करा। तर डोसा तव्यावरती पांगवल्यानंतर त्यावरती आपल्याला तेल घालायचं आहे आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं आपल्याला एक साईड भाजून घ्यायची आहे। एक साईड भाजल्यानंतर मी पलटी करून दुसऱ्या साईडने सुद्धा भाजून घेते। तुम्ही पाहू शकता तव्यावर अगदी चिटकलेला सुद्धा नाहीये, छान अगदी तव्यावरती सुद्धा मस्त आपले डोसे निघत आहे। रोज रोज नाश्त्यामध्ये पोहे आणि उपमा खाऊन कंटाळले असेल ना तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्कीच करून पहा। आठवड्यातनं 2 ते 3 वेळा नक्कीच बनवा, याची मी तुम्हाला गॅरंटी देते। तो दुसरासुद्धा डोसा छान दोन्ही साईडने मी भाजून घेतलेला आहे। अशाच पद्धतीने ती बाकीचे सुद्धा डोसे करून घेते। अगदी 1 वाटीच्या पिठामध्ये 6 ते 7 डोसे या ठिकाणी माझे तयार झालेले आहेत। आपल्या चॅनलवर खूप वेगळ्या पद्धतीने मी थालीपीठाच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील ना तर एकदा नक्कीच जाऊन पहा। तिसरासुद्धा डोसा मी तव्यावरती पसरून घेतल्यानंतर आपल्याला थोडंसं तेल ठेवून झाकण ठेवून दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं आहे। तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्त आपले डोसे तयार झालेले आहेत। कुणाला समजणार सुद्धा नाही की आपण बाजरीच्या पिठापासून डोसे तयार केलेले आहेत। तुम्ही टोमॅटो केचप संग किंवा दह्यासोबत सुद्धा खाऊ शकता। मऊ लुसलुशीत आपले हे बाजरीचे डोसे तयार झालेले आहेत। बाजरीच्या पिठामध्ये दही मिक्स करून तर पहा, थंडीमध्ये आठवड्यातनं 3 ते 4 वेळा करावी नक्कीच ही रेसिपी। तर चला तुमचासुद्धा खूप वेळ घेत नाही, लगेच रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला 1 कप बाजरीचं पीठ घ्यायचं आहे। 1 कप बाजरीचं पीठ घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे दही घ्यायचं आहे। दही जर खूप आंबट असेल तर 2 चमचे घातलं तरी चालणार आहे। दही घातल्यानंतर आपल्याला चमच्याने दही बाजरीच्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। काही जणांना बाजरीची भाकरी आवडत नाही, तुम्ही जर त्यांना या पद्धतीने करून खाऊ घातली ना तर अर्थात सगळेजण अगदी आवडीने खातील। कुणाला समजणार सुद्धा नाही की आपण हे बाजरीच्या पिठापासून बनवलेलं आहे। बाजरीच्या पिठामध्ये दही घातलं की त्यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालून हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने करून घ्या। तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओला अजूनसुद्धा लाईक केलं नसेल ना तर प्लीज एक लाईक नक्कीच करा। साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। पीठ मिक्स करून घेतलं की त्यामध्ये आपल्याला 2 चमचे बारीक रवा घालायचा आहे। तुम्ही या ठिकाणी जाड रवा किंवा बारीक रव्याचा सुद्धा वापर करू शकता। रवा घातला की आपल्याला पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पिठामध्ये रवा मिक्स केल्यानंतर आपल्याला 5 मिनिटासाठी साईडला ठेवायचा आहे, म्हणजे रवा पिठामध्ये छान भिजेल। तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 5 मिनिटं झाल्यानंतर रवा छान पिठामध्ये भिजलेला आहे। परत एकदा मी इथे रवा मिक्स करून घेते। मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे। टोमॅटो घातल्यानंतर इथे मी छोट्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला होता। कांदा टोमॅटो घातल्यानंतर इथे मी 2 मिरच्या बारीक चिरून घेतल्या होत्या। घरामध्ये जर खूप लहान मुलं खाणारे असतील तर तुम्ही या ठिकाणी मिरच्या स्किप केल्या तरी चालणार आहे। भरपूर चिरलेली कोथिंबीर घालायची आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर इथे मी पाव चमचा आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे। सोडा घातला की इथे मी थोडंसं पाणी घालते आणि परत एकदा मिक्स करून घेते। तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार भाज्यासुद्धा घालू शकता। किसलेलं गाजर, किसलेलं बीट किंवा कोबीसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता। मुलं भाज्या खात नाही, त्यामुळे असा पदार्थ करून मुलांना खाऊ घातला ना तर मुलं खरंच अगदी आवडीने खातील।
पीठ मिक्स केलं की इथं मी आप्पे पॅन गरम करून घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे. तुम्ही तेल किंवा तूपसुद्धा या ठिकाणी वापरू शकता. तेल घातलं की त्यामध्ये आपल्याला पांढरे तीळ घालायचे आहेत. आपण बाजरीचं पीठ आणि त्यामध्ये आपण तीळसुद्धा घातलेलं आहे. त्यामुळे आपल्याला तीळ हे शरीरासाठी खरंच खूप चांगले असतात. तीळ खाल्ल्याने आपले हाडंसुद्धा अगदी मजबूत होतात. तर आप्पे पॅनमध्ये तीळ घातल्यानंतर आपण जे बाजरीचं पीठ तयार करून घेतलं होतं ते आपल्याला आप्पे पात्रामध्ये घालायचं आहे की नाही. अगदी मस्त रेसिपी. जर मुलं बाजरीची भाकरी खात नसेल ना तर तुम्ही त्यांना अशा पद्धतीने खाऊ घाला. लहानांपासून मोठ्यांपर्यंत खरंच सगळेजण आवडीने खातील. इथे मी आप्पे पात्रामध्ये सगळं पीठ घातल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि बारीक गॅसवर आपल्याला 2 ते 3 मिनटं एक साईड भाजून घ्यायची आहे. तर 2 ते 3 मिनटं झाल्यानंतर वरची बाजू पाहू शकता तुम्ही कोरडी झालेली आहे. त्यानंतर आपले आप्पे दुसऱ्या साईडने भाजून घ्यायचे आहेत. पाहू शकता छान असे खरपूस एका साईडने आप्पे हे भाजलेले आहेत. तर सगळे आप्पे मी पलटी करून घेते आणि दुसऱ्या साईडने सुद्धा छान आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहे. आपण तीळ घातलेले आहे त्यामुळे आप्पे दिसायला सुद्धा किती छान दिसतात ते तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. तर दुसऱ्या साईडने सुद्धा पलटी केल्यानंतर दुसरी बाजूसुद्धा अगदी छान भाजलेली आहे. रंगसुद्धा आप्प्यांना किती छान आलेला आहे. पाहू शकता मस्त आपले बाजरीचे आप्पे हे तयार झालेले आहे. मुलांच्या टिफिनसाठी नाश्त्यासाठी तुम्ही अगदी झटपट करू शकता. तर दुसरी बाजूसुद्धा भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेते. यामध्ये आपण रव्याचा वापर केलेला आहे ना त्यामुळे आप्पे अगदी खुसखुशीत तयार होतात. तर सगळे आप्पे एका प्लेटमध्ये काढल्यानंतर अशाच पद्धतीने ते मी दुसरेसुद्धा आप्पे करून घेते. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता इथे मी सगळे आप्पे करून घेतलेले आहेत. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला माझा व्हिडिओ खूपच आवडला असेल ना तर तुमच्या नातेवाईकांमध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरू नका. तर चला तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.